नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आशा करते खूप छान असेल आणि मी पण मस्त आहे. तर मंडळी, आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे मुंबई दर्शन. हो, मुंबई दर्शन. कारण मुंबई दर्शनला मी आलेली आहे गेट ऑफ इंडिया. हो, गेट ऑफ इंडिया. तर मंडळी, हे बघा, मी तुम्हाला दाखवते, ते आहे गेट ऑफ इंडिया. तर मंडळी बघा, हे आहे गेट ऑफ इंडिया. ही मुंबईची शान आहे, आपली मुंबईची शान आहे गेट ऑफ इंडिया. तर मित्रांनो बघा, हे बघा, आणि बाजूलाच आहे ताज हॉटेल. तर ताज हॉटेल सुद्धा बघा तुम्ही, खूप छान आणि खूप सुंदर असं ते ताज हॉटेल आहे. तर मित्रांनो बघा, ताज हॉटेल आहे खूप छान सुंदर. तुम्हाला दाखवते, ताज हॉटेल हे कोणी विसरू शकत नाही. कारण 26/12 वेळेस इथे काय घडलं होतं हे आपण कोणीही विसरू शकत नाही गाईस. कारण तो खूपच भयंकर असा तो एक दिवस होता 26/12. आणि त्या दिवशी आपण इतके म्हणजे काय म्हणतात ना, आतंकवादी हल्ला झाला होता ना, आपण आपल्या घरामध्ये अजिबात सुरक्षित नव्हतो गाईस. तर ते हॉटेल आहे हे ताज हॉटेल. तर बघा मित्रांनो, ताज हॉटेल बघा, आणि ही आहे मुंबईची शान गेट ऑफ इंडिया. हो, गेट ऑफ इंडिया. आणि तिकडे आहे ते समुद्र. हो, गेट ऑफ इंडियाच्या पाठीमागे जे समुद्र आहे ते आहे गेट ऑफ इंडियाचं समुद्र गाईज. तर आज मी इथे यायचं मकसद हेच आहे की मला तुम्हाला मुंबई दर्शन आणि गेट ऑफ इंडिया दाखवायचा होता. आणि मित्रांनो, एक ताज हॉटेल दाखवायचं होतं. तर तुम्ही बघा, मी तुम्हाला पूर्ण नजारा दाखवते फिरून. पूर्ण बघा, माझ्या नजरेने तुम्ही सगळ्या अख्खा पूर्ण नजारा बघा गाईज. हे बघा, इतकं सुंदर आणि इतकं प्रसन्न आणि इतकं छान आहे गाईज. खूप छान, खूप छान. कधीतरी तुम्ही इथे नक्की या. मुंबईची शान आहे ही गेट ऑफ इंडिया. आणि हे जे आहे हे बघा, ह्या पुतळ्या किती सुंदर आहे. खूप छान, खूप छान. एकदा कधीतरी आलात मित्रांनो तर नक्की या, कारण मुंबईची शान आहे गेट ऑफ. हो, तुम्ही बरेचसे पिक्चर मध्ये सुद्धा बघितलं असणार. बरेचसे पिक्चर मध्ये मन पिक्चर आहे. मन पिक्चरची सुद्धा इथे शूटिंग झालेली आहे. हो, मन पिक्चरची सुद्धा इथे शूटिंग झालेली आहे. आणि मन पिक्चर मध्ये आमिर खान आणि मनीषा कोइराला इथेच भेटणार होते या इंडिया गेटवर. हो, गेट ऑफ इंडिया याला म्हणतात, गेट ऑफ इंडिया. आणि ही मराठी आपली म्हणतात ना, मुंबईची शान आहे, मायानगरीची शान आहे गेट ऑफ इंडिया. तर मित्रांनो, नक्की सांगा मला तुम्हाला कसं वाटलं गेट ऑफ इंडिया. आणि ताज हॉटेल बघा. आणि पुन्हा एकदा मी सर्व सिनेरी तुम्हाला फिरवून दाखवते. कधी आलात तर नक्की मुंबईला या आणि मुंबईची शान ही गेट ऑफला येऊन तुम्ही नक्की तुमच्या डोळ्यांनी बघा. आज तर मी तुम्हाला दाखवतच आहे मित्रांनो, पण तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी बघताल तर अतिशय दृश्य खूप छान आणि खूप सुंदर आहे. तर मित्रांनो, हे बघा, समुद्र बघा किती छान आणि किती मोठं आहे. थोडं जवळ आहे, माझा आवाज गेला पाहिजे. आणि हे आहे गेट ऑफ इंडिया. आणि हे आहे समुद्र बघा, किती सुंदर आणि किती छान आहे. मित्रांनो, तुम्ही नक्की या. आणि या बोट मध्ये सुद्धा बघा, खूप छान आणि खूप मस्त मजा. आपली मुलं, आपला परिवार इथे खूप आनंदाने आणि खूप खुशिया आणि खूप म्हणतात ना, एन्जॉय 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 करणार. हो, कधीतरी या आणि या बोटीमध्ये सुद्धा बघा. या, मी तुम्हाला बोट दाखवते जवळून. हे बघा, या बोटीमध्ये आपण तिकीट काढून जाऊ शकतो. आणि आता इथे प्रवासी आहेत, ते करतात, बोट करतात. मी इथे बोट करणार नाही, कारण मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी आलेले आहे. तर बोट वगैरे मी बसणार नाही. पण तुम्ही जर तुमचे लहान मुलं असतील किंवा तुम्ही स्वतःही बसू शकतात आणि ह्या पाण्याचा सुंदर आनंद घेऊ शकतात. पुन्हा एकदा बघा, गेट ऑफ ही आपली इंडियाची शान आहे गेट ऑफ इंडिया. बघा किती सुंदर. आणि बाजूलाच आहे ताज हॉटेल. ताज हॉटेल पण इतकं छान आणि इतकं सुंदर आहे, कारण ताज हॉटेलला कधीही न विसरणारी आपली अशी शान आहे. कारण 26/12 हे कोणीही विसरू शकत नाही. कारण तो दिवस भयंकर आपल्या आयुष्यामध्ये आला होता काही. भयंकर तो 26/12 आपल्या आयुष्यामध्ये दिवस आलेला आहे. आणि तो दिवस आपण कधीही न विसरू शकत, कारण तो दिवस तिथून आला होता काही या ताज हॉटेलमध्ये. आतंकवादी हल्ला इथे झालेला होता ताज हॉटेलमध्ये. तर बघा गाईज, आणि पूर्ण जगात तुम्ही फिरून मी तुम्हाला पूर्ण दाखवते. इतकं छान आणि इतकं सुंदर दृश्य आहे हे. खूपच सुंदर, खूप म्हणजे खूप सुंदर, खूप म्हणजे खूप. कधीतरी या मित्रांनो आणि तुम्ही ही मुंबई बघा. याला म्हणतात मुंबई. हो, मुंबई. चला तर मग मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला